त्याच वेळात एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर निघतायत। नुकसानग्रस्त भागाची ते देखील पाहणी करणार आहेत। नुकसानग्रस्त भागासाठी शिंदेंनी मदतही पाठवलेली आहे। या संदर्भात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। प्रदीप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी थोड्या वेळात धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येतात। थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंचं आगमन होईल। मात्र त्याआधी आपण पाहतोय की या ठिकाणी मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून मदत केली जाते आणि आपण पाहतोय की मदतीचे ट्रक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ईदगाह मैदानावरती ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचं हेलिपॅड आहे त्याच ठिकाणी आपण पाहतो की सगळ्या गाड्या एकत्रित आणण्यात आलेल्या आहेत। जीवनावश्यक वस्तू असतील, शेतकऱ्यांना जी काही मदत लागेल ती शिवसेनेच्या वतीनं करण्यात येते। आणि आपण पाहतोय की काही टेम्पो जे आहेत या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। मराठवाड्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीनं शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। संसार पूर्णपणे रस्त्यावरती आलेला पाहायला मिळतो। आणि अशा कठीण काळामध्ये शिवसेनेकडून मदतीचा हात म्हणून एकनाथ शिंदेकडून आपण पाहतोय की भूम असेल, परांडा, त्याचबरोबर धाराशिव जिल्हा, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत जी आहे ती पाठवली जाते। आणि मदतीसाठी आपण पाहतोय की हे टेम्पो जे आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदेसोबत प्रताप सरनाईक, प्रकाश आंबेडकर हे मंत्री सुद्धा धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। आणि शिवसेनेकडून जी काही मदत लागेल ती मदत आपण पाहतोय की मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेकडून केला जातोय। आणि आपण पाहतोय की मदतीचे हे असंख्य पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेचं आहे। पहिल्यांदा ती मदत आम्ही देतो। ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। टेम्पोमध्ये जीवनावश्यक आपण पाहतो की वस्तू आणि हे साहित्य अशा पद्धतीनं किट जे आहेत आपण पाहतो की ते बनवण्यात आलेले आहेत। आणि हे किटचं वाटप हे इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलं जाईल। आपण पाहतो की टेम्पो भरून याच्यामध्ये जीवनावश्यक साहित्य असेल, हे सगळं साहित्य इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पोहोच केलं जाईल। आणि एकनाथ शिंदेकडून आपण पाहतो की मदतीचा हात म्हणून हे मदतीचे ट्रक, टेम्पो जे आहेत दाखल झालेले पाहायला मिळतात। तर प्रदीप, पुढे नेमका दौरा कसा असणार आहे शिंदेंचा?